नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्या. तर याचे काय केलं की निकाल यांनी लावलेले आहेत. तर निकाल तुम्ही बघू शकता. हे ते तुम्ही जर पाहिलं अद्ययावत बातम्यामध्ये तुम्हाला दिसेल की कॉन्स्टेबलचं आहे, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, त्याच्यानंतरनं कॉन्स्टेबल कम ड्रायव्हरसाठी, पिऊनसाठी आणि स्टेनोटायपिस्ट याचे निकाल लागलेले आहेत. लक्षात घ्या निकाल लागलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे पदं आहेत, ती आहेत की कॉन्स्टेबलची पदं आहेत. सगळ्यात जास्त पदं आहेत कॉन्स्टेबलची पदं आहेत आणि यांचा निकाल लागलेला आहे आणि याच्या पुढची प्रोसेस जी आहे, आता तुम्ही जर जाहिरात जर पाहिली असेल तर तुम्हाला समजून जाईल की जवान राज्य उत्पादन शुल्कसाठी 568 जागांकरता ही आहे. त्याच्यानंतरनं 73 जागा आहेत त्या ड्रायव्हर आणि जवान यासाठी असणार आहेत, 73 जागा असणार आहेत. चपराशीसाठी 53 जागा होत्या. तर याच्यामध्ये हे जे 2 पद आहेत कुठले? जवान राज्य उत्पादन शुल्क आणि जवानी वाहन चालक या 2 पदाकरताची पुढची जी ही असणार प्रोसेस ती म्हणजे काय असणार की यांचं ग्राउंड असणार आहे. लक्षात घ्या काय असणार आहे की ग्राउंड असणार आहे. आणि यांनी निकाल लावून लक्षात घ्या निकाल लावून एवढे दिवस झाले तरी काय केलं की यांनी ग्राउंडच्या डेट्स ज्या आहेत त्या अजून डिस्प्ले केलेल्या नाहीत. आता याचं कारण हे असं आहे की आता जर तुम्ही बघा आता मी तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली ग्राउंडमध्ये काय-काय असणार आहे यांचं. हे झालेलं आहे. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला याच्याबाबत जर बघितलं जवान, राज्य उत्पादन शुल्क आणि जवानी वाहन चालक या दोन्ही पदांसाठी सांगत आहे मी. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला यासाठी उंची चेक केली जाते. आता याच्यामध्ये 2 टेस्ट असतील तुमच्या. एकामध्ये तुमचं फक्त फिजिकल मेजरमेंट टेस्ट राहील तुमची. फक्त फिजिकल मेजरमेंट टेस्ट राहते. त्याच्यामध्ये काय केलं की तुमची वजन आणि उंची चेक केले जातात. आता आणि त्याच्यानंतर बघा सॉरी उंची आणि चेस्ट चेक केली जाईल याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं बघा वजनाच्या बाबतीत काही नियम नाही इथं. महिलांना कमीत कमी 50 किलोग्राम एवढं वजन असणार आहे तुम्हाला. तर ही टेस्ट काय करतात, की नॉर्मली आता पहिलं काय करतात, की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतील. काय-काय वेळेस काय करतात, की जसं वन विभागामध्ये काय केलं होतं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही जी चाचणी आहे, ती एका दिवसात काय केली होती, की घेतली होती. लक्षात घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही चाचणी एका दिवसात घेतली होती. आता काय करू शकतात तुम्हाला, की ग्राउंडसाठी आता तुम्हाला तर माहितीच आहे 1:10 चा रेशिओ ठेवलेला आहे त्यांनी. इथे तुम्हाला दाखवेल पण. ओके. हां. तर इथं शारीरिक चाचणी आणि मैदानी परीक्षा ह्या 2 आहेत त्या 80 मार्कांसाठी असणार आहेत. ठीक आहे. 80 मार्कांसाठी आहेत. तर 120 मार्काची झाली आणि 80 मार्काची ती चाचणी झाली. त्याच्यानंतरनं जर तुम्ही पाहाल, तर इथं काय-काय आहे तर त्या विद्यार्थ्यांना 1.5 किलोमीटरचं रनिंग आहे, 30 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतरनं 100 मीटर धावायचं आहे, 30 गुण आहेत आणि गोळाफेक असणार आहे, ही असणार आहे 20 गुणांची. असे 80 गुण असणार आहेत. ओके. महिला उमेदवारांसाठी काय असणार आहे हे? हे असणार आहे की 1 किलोमीटर धावायचं आहे त्यांना 30 गुणांसाठी, 100 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी, गोळाफेक जी असणार आहे ती 20 गुणांसाठी असणार आहे. टोटल किती 80 गुण असणार आहे दोघांसाठी. निगेटिव्ह मार्किंग वगैरे हे तर काही याच्यासाठी नसणार आहे. तर 1:10 च्या रेशोने म्हणजे टोटल जर बघितलं तर 5,860 एवढी विद्यार्थी काय करते की पुढच्या याच्यासाठी घेतले जाणार आहेत. म्हणजे 5,000 कॅटेगरीनुसार काय केलं की घेतले जाणार आहे. तर यासाठी अजून पण यांनी काय केलं की हे केलेलं नाही म्हणजे यादी जी आहे किंवा हे जे आहे वेळापत्रक ते काढलेलं नाही. आता 2 गोष्टी करू शकतात ते. एक तर आता चालू आहे हा महिना आहे ऑलमोस्ट मार्च संपत आलेला आहे. जर यांनी आत्ताच जर डिस्प्ले केला या आठवड्यामध्ये, आता या आठवड्यामध्ये 27 तारीख आणि 28 तारखेच वर्किंग आहे, 29 तारखेला सुट्टी आहे. आणि मी ऑफिसमध्ये जाऊन आलेलो आहे खूप ठिकाणी, तर ऑफिसमध्ये सगळ्या ठिकाणी शुकशुकाट आहे. अधिकारी नाहीयेत. मतदान याच्यामध्ये खूप बिझी आहेत अधिकारी. सध्या जर पाहिलं तुम्ही अधिकारी जे डिसिजन घेत आहेत ते सध्या नाहीयेत. जर अधिकारी आले आणि इलेक्शन तुम्ही बघाल तर इथे 19 तारखेपासून इलेक्शनची डेट आहे ॲक्चुअली. ते तर अजून बिझी आहे. जर त्यांनी लवकरात लवकर म्हणजे या आठवड्यात जर त्यांनी टाईम टेबल आणलं, तर त्यांनी काय करता येईल, की या आठवड्यात त्यांनी काय करू शकतं, की तुमचं हे घेऊ शकतात. एप्रिलमध्ये काय करू शकतात, ते घेऊ शकतात. किंवा जर आता यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काय करायला, की प्रयत्न करायला लागतील. आता सगळ्यांना मिळून कोणाला प्रयत्न करायला लागतील, तर तुम्हाला जे मंत्री आहेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे मंत्री आहेत, ओके. यांच्या काय करायला, की मागे लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला, की जे अधिकारी आहेत, आता अधिकाऱ्यांना कसा संपर्क साधायला लागेल, तर सगळ्यात पहिले तर काय करायला लागेल तुम्हाला संपर्कमध्ये जायला लागेल आणि जे आयुक्त आहेत, यांना काय करायला लागतील, की मेल करायला लागतील. ओके. यांना काय करायला लागतील, की आपल्याला मेल करायला लागणार आहे. त्याच वेळेस आपले काय होईल, की काम लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा आहे. तर
मी काय केलं, की मेलचा फॉर्मॅट ग्राउंडसाठी घ्या, यासाठी फॉर्मॅट तुम्हाला देईल. तर त्यांना आपल्या सगळ्यांना मेल करायला लागतील. तेव्हाच काय होतील, की हे लवकरात लवकर घेतील. नाहीतर मग आपण इलेक्शन नंतरच होतील, याची काळजी घ्यावी लागेल. 5,680 एवढी पदांकरता ही म्हणजे एवढे विद्यार्थी काय केले, की घेतली जातात आहे. तर त्यामुळे काय करायला लागेल, आपल्याला मेल करायला लागतील. सगळे मंत्री लेव्हलवरही कॉन्टॅक्ट करायला लागणार आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी काय करायला लागतील, करायला लागणार. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.